आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय परमात्म्यांसाठी काही सुद्धा असंभव नाही. एका नगराच्या बाहेर जंगलात दोन महात्मा साधना करत होते. एक 40 वर्षांपासून घर सोडून साधना करत होता, दुसरा आता 2 वर्षांपासून साधना करू लागला होता. परमात्म्याच्या दरबारातील एक देवदूत रोज काही वेळ त्या दोन्ही साधकांच्या सोबत व्यतीत करत होता. दोन्ही साधकांचे आश्रम गावाच्या पूर्व तसेच पश्चिमेला होते. मोठ्या ते स्थान पश्चिमेला तसेच छोट्या ते स्थान गावाच्या पूर्वेला जंगलात होते. देवदूत दररोज 1-1 तास दोघांजवळ बसत असे. परमात्म्याची चर्चा चालायची. दोन्ही साधकांचा चांगला वेळ व्यतीत होत होता. एक दिवस देवदूत भगवान विष्णूजी यांना म्हणाले की, भगवान, कपिला नगरीच्या बाहेर आपले 2 परमभक्त राहत आहे. श्री विष्णूजी म्हणाले की, एक परमभक्त आहे, दुसरा तर बनावटी भक्त आहे. देवदूताने विचार केला की जो 40 वर्षांपासून साधना करत आहे तो पक्का भक्त असेल, कारण लांब लांब दाढी, डोक्यावर मोठ्या जटा म्हणजे केस आहेत आणि 40 वर्षांचा कालावधी पण मोठा असतो. देवदूत म्हणाला की, हे प्रभू, जो 40 वर्षांपासून तुमची भक्ती करत आहे तो असेल तुमचा परमभक्त. प्रभू म्हणाले, नाही, दुसरा जो 2 वर्षांपासून साधना करत आहे. प्रभू म्हणाले की, देवदूत, माझ्या बोलण्यावर विश्वास नाही. देवदूत म्हणाला, प्रभू, असे नाही आहे, परंतु माझी तुच्छ बुद्धी हेच मानत आहे की जास्त वयाचा सुद्धा चांगला भक्त आहे. श्री विष्णूजी म्हणाले की, उद्या तुम्ही उशिरा पृथ्वीवर जा. दोघेही उशिरा येण्याचे कारण विचारतील तर तुम्ही सांगा की आज प्रभूजींना सुईच्या छिद्रातून हत्ती काढायचा होता, ती लीला पाहून आलो आहे, म्हणून यायला उशीर झाला. जे उत्तर मिळेल त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की परमभक्त कोण आहे. पूर्वी देवदूत दररोज सकाळी 8 वाजण्याच्या आसपास ज्येष्ठ भक्ताकडे जात असे आणि 10 वाजायच्या आसपास कमी वयाच्या भक्ताकडे जात असे. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ भक्ताकडे दिवसा 12 वाजता पोहोचला. उशिरा येण्याचे कारण विचारले तर देवदूताने सांगितले की आज 11:30 वाजता दिवसा परमात्म्याला लीला करायची होती, ती पाहून आलो आहे. 40 वर्षवाल्याने विचारले की काय लीला केली प्रभूने, सांगा. देवदूत म्हणाला की श्री विष्णूजी यांनी तर कमाल केली, हत्तीला सुईच्या छिद्रातून काढले. हे ऐकून भक्त म्हणाला की, देवदूत, खोटे असे बोल, जो ऐकेल त्याला विश्वास होईल. हे कसे शक्य आहे की हत्ती सुईच्या नाकातून म्हणजे छिद्रातून निघून जाईल? माझ्या समोर काढून दाखवा. देवदूत समजून गेला की भगवान सत्य म्हणत होते. हा तर पशु आहे, भक्त नाही, ज्याला परमात्म्यावरच विश्वास नाही की तो सक्षम आहे. जे काम माणूस करू शकत नाही परमात्मा करू शकतो. त्याची भक्ती व्यर्थ तसेच बनावटी आहे. देवदूत नमस्कार करून निघाला व छोट्या भक्ताकडे आला. भक्ताने उशिरा येण्याचे कारण विचारले तर देवदूत संकोचाने म्हणाला की कुठे हा काही चुकीचा भाषा न बोलो. म्हणाला की, भक्ता, काय सांगू, परमात्म्याने तर आश्चर्यचकित केले, कमाल केली, पाहून डोळेच विस्फारले. परमात्म्याने हत्तीला सुईच्या नाकातून म्हणजे धागा ओवायचे छिद्रातून काढले. हे ऐकून भक्त म्हणाला, देवदूतजी, यात आश्चर्याची कोणती गोष्ट आहे? परमात्मा पूर्ण पृथ्वी सुईच्या नाकातून काढतील, हत्तीची तर गोष्टच काय आहे. देवदूताने भक्ताला छातीशी कवटाळले आणि म्हणाला की धन्य आहेत आपले माता पिता ज्यांच्यापासून जन्म झाला. सलाम आहे आपल्या परमात्म्यावरील अटळ विश्वासाला. श्रोते हो, हे तर एक उदाहरण आहे. वास्तवात भक्ताचा परमात्म्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. परमात्मा जे पाहिजे ते करू शकतो. जर कोणी म्हणाला की परमात्मा हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, तर त्याला भक्तीचा अधिकारच नाही. का आपला वेळ भक्तीचे नाटक करून व्यर्थ करावा? परमात्म्यावर पूर्ण विश्वास ठेवून भक्ती मार्गावर चालला तर उद्दिष्टापर्यंत पोहोचेल. 3. परमात्मा जे करतात ते चांगल्यासाठीच करतात.
दीक्षा घेतल्यानंतर भक्तावर भक्ती मार्गात कितीही कष्ट आले, मनात हेच यायला हवे की परमात्मा जे करतात भक्ताच्या भल्यासाठीच करतात. कथा. एक राजा तसेच महामंत्री गुरूंचे शिष्य होते. महामंत्रीजींना पूर्ण विश्वास होता, परंतु राजाला सत्संग ऐकण्यास कमी वेळ मिळत होता. त्या कारणाने तो परमात्म्याच्या विधानाशी पूर्ण परिचित नव्हता, परंतु श्रद्धेने भक्ती करत होता. महामंत्र्याला राजा नेहमी आपल्या सोबत ठेवत होता. त्याचा सगळ्यांपेक्षा अधिक आदर करत होता. एका मंत्र्याला महामंत्र्याशी या गोष्टीमुळे ईर्ष्या होती. तो महामंत्र्याला राजाच्या नजरेतून उतरवण्यासाठी राजाकडे महामंत्र्याविषयी निंदा करत असे. एका मंत्र्याला वाटत होते की राजाने त्याला महामंत्री बनवावे. त्यासाठी वारंवार म्हणायचा की राजन, हा महामंत्री विश्वासपात्र नाही, हा तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो. एक दिवस राजा, महामंत्री, हा चापलूस मंत्री व अन्य मंत्रीगण दुसऱ्या एका शहरात जाण्याच्या तयारीत महालात हॉलमध्ये उभे होते. राजा आपली तलवार काढून तिची धार तपासत होता आणि इतर मंत्र्यांशी बोलतही होता, ज्यामुळे राजाच्या हाताचे एक बोट कापून खाली पडले. चापलूस म्हणाला की, हे राजा, हे काय झाले? आमचा राजा किती सुंदर होता, आज आमचा दुर्भाग्याचा दिवस आहे. हाय, हे काय झाले? प्रजेचा कोणता भार आपल्यावर घेतला? महामंत्री म्हणाला, चांगले झाले, परमात्मा जे करतात चांगलेच करतात. राजा पीडेने व्याकुळ होता आणि वर असे शब्द ऐकले तर महामंत्र्याचा राग आला आणि सैनिकांना सांगितले की याला तुरुंगात टाका. असेच केले गेले. चापलूस चुगलखोराला महामंत्री नियुक्त केले. बोटावर उपचार केले. 6 महिन्यांनी बोटाची जखम भरून बोट ठीक झाले. काही दुखत नव्हते. आता राजाच्या उजव्या हाताला 3 बोटे आणि 1 अंगठा राहिला होता. राजा आपल्या नवीन महामंत्र्यावर अतिशय प्रसन्न होता, कारण त्याच्या मनाप्रमाणे झाले होते. तो राजाला म्हणायचा की, हे राजन, मी तर तुम्हाला अनेक वेळा म्हणालो होतो की हा तुम्हाला धोका देईल. त्या दिवशी आपण आपल्या कानाने ऐकले की तो म्हणाला, बोट कापले गेले तर चांगले झाले. तो तर तुमच्या मरणात खुश होता. कधी तुम्हाला कुणाद्वारे मारले असते. राजा त्या चापलूसची प्रत्येक गोष्ट खरी मानत होता. एक दिवस राजा त्या नवीन महामंत्र्यासोबत जंगलात शिकार खेळण्यास गेला. दोघेही जंगलात दूरपर्यंत गेले. पुढे काही भिल्ल लोक होते. त्यांनी त्या दोघांना पकडले आणि आपल्या पुरोहिताकडे घेऊन गेले. त्या दिवशी जंगली लोकांचा कोणता तरी सण होता. एका व्यक्तीला कापून देवीला भेट चढवायचे होते. त्यांच्या हाती दोघे लागले. पुरोहित म्हणाले की दोघांना घेऊन आलात तर दोघांचाही बळी चढवू, देवी अधिक प्रसन्न होईल. परंतु अगोदर यांची तपासणी करा की कोणताही अवयव भंग नसेल, म्हणजे तुटलेला फुटलेला हात किंवा बोट कापलेले नसावे. तपासणी केली तर समजले की एका व्यक्तीच्या हाताचे 1 बोट कापलेले आहे. पुरोहित म्हणाले की याला सोडून द्या, दुसरा ठीक आहे तर याचे मुंडके कापा. त्याच वेळी राजाला सोडून दिले आणि चापलूस महामंत्र्याचे मुंडके राजाच्या समोर उडवले आणि देवीला चढवले. राजा निघाला आणि आपल्या महालात आला. सरळ तुरुंगात गेला आणि महामंत्र्याला बाहेर काढले. राजाने महामंत्र्याला मिठी मारली आणि म्हणाला की जेव्हा माझ्या हाताचे बोट तुटले होते आणि तुम्ही म्हणाला होतात की चांगले झाले, भगवान जे करतात ते चांगलेच करतात, ही खरी गोष्ट आहे. जर त्या दिवशी माझे बोट तुटले नसते तर आज माझे प्राण गेले असते. भगवानाने चांगले केले. राजा नंतर म्हणाला की माझ्यासाठी तर चांगले झाले, पण तुम्हाला 6 महिने तुरुंगात व्यर्थ विना अपराधाचे काढावे लागले. तुमच्यासाठी काय चांगले झाले? महामंत्री म्हणाले की आज मी तुरुंगात नसतो तर आपल्यासोबत गेलो असतो. तिथे माझे मुंडके कापले गेले असते, माझा मृत्यू होणार होता. 6 महिन्यांच्या तुरुंगवासाने माझा जीव वाचला. माझ्यासाठी हे चांगले झाले. अशा प्रकारे भक्ताला परमात्म्यावर विश्वास ठेवून आपल्या जीवनाच्या वाटेवर चालायचे आहे. एक लेवा एक देवा दूतम, कोई किसी का पिता न पूतम.
एका शेतकऱ्याच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. पुत्र 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. शेतकऱ्याजवळ 16 एकर जमीन होती. काही वर्षानंतर शेतकऱ्याने दुसरे लग्न केले. त्या पत्नीपासून देखील एक पुत्र झाला. काही वर्षानंतर ती पत्नी सुद्धा मृत्यू पावली. शेतकऱ्याचा पहिल्या पत्नीचा पुत्र आता 16 वर्षाचा झाला. त्याचा विवाह करून दिला. शेतकऱ्याचा देखील मृत्यू झाला. छोटा मुलगा 10-12 वर्षाचा असताना त्याला रोग झाला. काही दिवस उपचार केले. मग मोठ्या भावाने म्हणजे मावशीच्या मुलाने तसेच त्याच्या पत्नीने विचार केला की उपचारांवर खर्च का केला? जर मृत्यू पावला तर याच्या हिश्श्याची 8 एकर जमीन आपल्या जवळ राहील. हा विचार करून शेजारच्या गावातून जो वैद्य उपचारासाठी येत होता त्याला सांगितले की या मुलाला औषधात विष घालून द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. 500 रुपयांच्या लालसेमध्ये वैद्याने त्या मुलाला औषधात विष घालून मारून टाकले. गावकऱ्यांना सांगितले की रोगामुळे मृत्यू झाला, कोणाला शंका नाही आली. मुलाचा मृत्यू रोगामुळे झाल्याचे सर्वांनी मानले. त्या मावशीच्या मुलाचा मृत्यू झाल्यावर 1 वर्षानंतर मोठ्या भावाला पुत्र प्राप्त झाला. आनंदाला पारावार उरला नाही. मुलाच्या जन्माच्या आनंदात जेवणावळी घातल्या. सगळ्या गावात मिठाई वाटली गेली. त्यानंतर कोणतेही अपत्य झाले नाही. एकुलत्या एक मुलाला प्रेमाने सांभाळले. चांगले तूप, दूध, दही खायला प्यायला घालून धष्टपुष्ट केले. 16व्या वर्षी त्याचा विवाह करून दिला. त्यावेळी बालविवाहाला गर्वाची गोष्ट मानले जात असे. तो मुलगा रोगी झाला. वैद्यांवर वैद्य बोलावले. महागातील महाग औषधे खाऊ घातली, परंतु व्यर्थ गेले. त्यावेळेस एका महिन्यात 1,000 रुपयांची औषधे खाऊ घातली. हिरा तसेच मोती भस्म सुद्धा औषधात मिसळून मुलाला खाऊ घातले. ज्या कारणाने 8 एकर जमीन सुद्धा विकावी लागली. परंतु रोग कमी होण्याऐवजी वाढतच गेला आणि शेवटचा दिवस आला. मुलाचे वडील चिंतित अवस्थेत पुत्राजवळ बसले होते. त्याच वेळेस मुलगा म्हणाला, भाऊसाहेब एक काम कर. पिता म्हणाला, बेटा मी तुझा पिता आहे. मुलगा म्हणाला की मी तुझा तोच भाऊ आहे ज्याला तू विष पाजून मारले होते. मीच आपला बदला घेण्यासाठी तुमच्या पुत्ररूपात जन्मलो आहे. त्या मुलाची आई सुद्धा तिथेच होती. मुलगा म्हणाला की 8 एकर जमीन माझ्या हिश्श्याची होती, ती मी वसूल केली आहे. आता फक्त कफन आणि लाकडांचा हिशोब बाकी आहे, त्याची तयारी करा. हे ऐकून त्याच्या पित्याचे उर्फ भावाचे तोंड पाहण्यासारखे झाले होते. आपल्या कृत्यावर पती पत्नी दोघांनाही पश्चाताप झाला. परमात्म्याचे विधान अटळ आहे. मोठ्या भावाने पुत्ररूपात जन्मलेल्या छोट्या भावाला प्रश्न केला की आम्ही लालसे पोटी जे पाप केले परमात्म्याने आम्हाला फळ दिले. ज्या उद्देशाने आम्ही तुमचा जीव घेतला ती 8 एकर जमीन गेली व अन्य अपत्य झाले नाही. ही शिल्लक जमीन अन्य कोणीतरी घेईल. आमचा तर नाश व्हायचा तो झाला आणि तो व्हायलाच हवा होता. परमात्म्याने न्याय केला. परंतु जी मुलगी तुझ्या पत्नीच्या रूपात आली आहे तिने कोणता गुन्हा केला आहे ज्या कारणाने ती सती प्रथेनुसार तुझ्या सोबत जिवंत जाळली जाईल? हिच्याशी तर भगवानाने अन्याय केला आहे. छोटा भाऊ उर्फ पुत्र म्हणाला की माझ्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी तो वैद्य मरण पावला ज्याने मला 500 रुपयांच्या लोभापायी विष देऊन मारले होते. ही पत्नी त्याच वैद्याचा म्हणजे डॉक्टरचा आत्मा आहे. हिला ते फळ मिळेल, जिवंत जाळली जाईल. त्यावेळेस सती प्रथा जोरात होती. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला त्याच चितेत जिवंत जाळले जायचे. प्रिय श्रोते हो, विचार करा. परमात्म्याच्या दृष्टीतून काहीही लपून राहत नाही. जसे कराल तसे भरावे लागेल. प्रत्येक कुटुंब अशाच प्रकारे मागील संस्कारामुळे एकमेकांशी जोडलेले आहे. कोणी पूर्वजन्मीचे कर्ज फेडण्यासाठी जन्मला आहे, कोणी पूर्वजन्मीचे कर्ज वसूल करण्यासाठी जन्मला आहे. उदाहरणासाठी वडिलांनी मुलाला शिकवले,
विवाहाच्या 2 दिवस अगोदर अपघात होऊन तो मरण पावला. तो आपले कर्ज पित्याकडून घेण्यास आला होता. मुलगा मोठा झाला, काम करून उदरनिर्वाह करू लागला. वडील आजारी पडले, लाखो रुपये खर्च झाले, व्यर्थ गेले, मरण पावले. हा पिता मागल्या जन्मीचे कर्ज वसूल करण्यासाठी आला होता. काही द्यायला आला होता. मुलीचा विवाह केला. 2 वर्षानंतर मुलगी मृत्यू पावली. खूप हुंडा दिला होता. तो जावई पूर्वजन्मीच्या कर्जाच्या बदल्यात मुलगी घेऊन गेला आणि पैसाही. वर्तमानात जे इतरांना फसवून त्यांची संपत्ती हडप करतात, ती संपत्ती पुढील जन्मी जावई होऊन वसूल करेल. परमात्म्याचा हा अटळ सिद्धांत आहे. बुद्धिमानाला इशाराच पुरेसा आहे. आधी सांगितलेली केवळ गोष्ट नाही, सत्य घटना आहे. कोणी असे म्हणतो की ही तर घाबरविण्यासाठी कथा रचली. कोणी पाहिलंय काय होणार? जसे सभ्य लोक चोराला समजावतात की अरे भाऊ, चोरी नको करत जाऊ. जर पकडला गेलास तर अगोदर तर लोक मारतील, मग पोलीस मारतील आणि तुरुंगात जाऊन कष्ट भोगावे लागतील. जर कोणी म्हणाले हे तर चोराला घाबरवण्यासाठी म्हटले आहे, कोणी पाहिले आहे की पुढे काय होणार आहे? विचार करा की चोराला वस्तुस्थिती सांगून घाबरवले आहे आणि हे सत्य देखील आहे. जर चोराने सत्यतेला घाबरून चोरी करणे सोडले तर त्याचे भले आहे. जर म्हणाला की कोणी पाहिले पुढे काय होणार आहे, त्याच्याबरोबर ते सर्व होईल जे अगोदर सांगितले होते. अशाप्रमाणे वरील कथा केवळ समजावणे, घाबरवण्यासाठी मानले तर त्याचे दुर्भाग्य असेल. याला एवढेच सत्य समजा जसे चोराला सतर्क केले आहे. लेखकाने ही कथा सन 1978 मध्ये एका पशुवैद्याकडून ऐकली होती, जी शेतकऱ्याच्या 2 मुलांची कथा आधी सांगितली आहे. तो ती कथा आपल्या जवळ बसणाऱ्यांना अवश्य सांगत असे, पण त्याची अजिबात अंमलबजावणी करत नव्हता. 10 रुपयांची औषधे देऊन आणि शुद्ध पाण्याचे म्हणजे डिस्टिल्ड वॉटर 4 इंजेक्शन देऊन 200-300 रुपये फी घेत असे. पुन्हा संध्याकाळी भेटल्यावर तो आपले कारनामे सुद्धा सांगत असे की मी जर कमी रुपये घेतले असते तर म्हैस मालकाला वाटले असते की मी चांगले औषध दिले नाही. म्हैस तर 10 रुपयांच्या औषधानेच बरी झाली असती. विचार करा, अशा लोकांच्या सांगण्यात आणि करण्यात फरक आहे. मग त्यांनी सांगितलेल्या या कथांचा इतरांवर कसा प्रभाव पडेल? संत गरीबदासजी यांनी म्हटले आहे की या गोष्टी बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी नसतात, त्या करण्यासाठी असतात. अर्थात त्या अंमलात आणल्या पाहिजेत. परमात्म्याच्या विधानास समजून निर्मळ जीवन व्यतीत करा. जगण्याचा मार्ग काटेरहित करा.